नमस्कार मित्रांनो, आज या मालिकेमध्ये आपण पाहणार आहोत. मी आता सगळी भांडी वगैरे साफ करून आणलेली असतात आणि किचन ओट्यावर ठेवून देते. ती मात्र मोबाईल मध्ये बघत तिथेच थांबलेली असते आणि चोरून ती आता श्रावणीला बघत असते. सुद्धा तिथेच असतात. अण्णा म्हणतात, श्रावणी बाळा. श्रावणी म्हणते, बोला ना अण्णा. काम केलं आणि रातच्याला वरांड्यात जमिनीवर झोपली ना, पण झाली नसेल ना बाळा. बघ बरं बाळा किती उतरला. अण्णा इतकी काळजी घेत असतात श्रावणीची. म्हणतात, आतल्या खोलीत जा आणि जरा आराम कर. आता शोभी बघतच असते मोठे मोठे डोळे करून. जरा बरं वाटेल, जा जरा आराम कर. शोभा म्हणते, आतली खोली आमची आणि या घरच्या जावयाची आहे, त्यामुळे कुणीच तिथे जाऊ शकत नाही आणि झोपू तर अजिबात शकत नाही. कळतंय का? जागा वरांड्यात आहे. आराम करायचा असेल तर वरांड्यात कर. आता शोभे लग्न झाल्यापासून माहेरीच येऊन राहिली आणि आता तुझी खोली झाली होय. खोलीत कायमचं पाठवतो, आराम करायला पाठवलंय. दिवसभर दमली ना बिचारी म्हणून. तू जाऊन झोपते रात्री खोलीत. आत्ता झोपू दे की जरा वेळ. मी म्हणते, आम्ही या घरची मुलगी आणि त्या खोलीवर हिच्यापेक्षा जास्त अधिकार आमचा आहे. म्हणता, शोभे अधिकाराच्या गप्पा तू मारूच नको. ते बासा दोघांनी बस करा आता. ते शोभे जरा गप्प आतमध्ये. अण्णाला धक्काच बसतो की तिला आतमध्ये कसं पाठवती आई. आईकडे बघायला लागतात अण्णा. म्हणते, आई तू काय बोलतीस, तिला आरामासाठी आत पाठवतीयस. ठीक आहे ना तू. ए पोरी जागा आतमध्ये. ते ये माझ्या मागणं चल आत. इतकं कसं तरी होतं की आईला कशाला बोलवतीये. तिथेच उभी राहणारच की काय, का सुचत नाहीये चालायचं. म्हणते, आले आले लगेच आले. आता आणखीन एका ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू साठी आलेला असतो. प्रयत्न करतच असतो शुभच्या मागे तो माणूस लावलेला आहे तो असतोच. नंदा अक्काने जो माणूस लावलाय तो शुभूच्या मागे 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 प्रत्येक ठिकाणी असतो. खूप जागेवर ट्राय करतो, इकडे नाही तिकडे. दिवसभर आज इंटरव्ह्यू देतच तो फिरत असतो. इतक्या ठिकाणी इंटरव्ह्यूला जात असतो. बऱ्याच ठिकाणी त्याला रिजेक्ट केलेलं असतं. एक तर फोन येतो किंवा काहीतरी कारण सांगतात आणि त्याला काढून टाकतात. शुभू मात्र थकत नसतो. अजून सुद्धा तो खूप ठिकाणी चाललेलाच असतो आणि तो नंदाचा जो माणूस असतो, नंदा अक्काचा, तो त्याच्या मागे मागे प्रत्येक जागेवर असतोच की लगेच खबर द्यायची, फोन लावायचा आणि काम लगेच त्याचं गेलंच पाहिजे. असं बऱ्याच वेळेला दिवसभरात आज घडलेलं असतं. आता परत एका ठिकाणी आलेलं असतो. फाईल वगैरे दाखवतो, स्वतःची ओळख वगैरे सांगतो. नंदा अक्काच्या माणसाने फोन लावलेला असतो की कदाचित शुभूचं इथं काम होणार आहे. इंटरव्ह्यू झालेला असतो. ते सर असतात, ते म्हणतात, व्हेरी गुड, आम्हाला तुझा अनुभव, तुझी उत्तर खूप छान वाटली, एकंदरीत तो आवडलाय. सारख्या हुशार मुलाची आमच्या कंपनीला गरजच होती. थँक्यू सो मच सर. पण सगळ्यात महत्वाचं, मला या कामाची खूप जास्ती गरज आहे. प्रामाणिकपणे काम करील, कुठलीही तक्रार मी तुमच्यापर्यंत येऊच देणार नाही. त्या सरांना फोन आलेला असतो. बरोबर अलकनंदा किंवा विक्रम या दोघातून कोणीतरी फोन लावलेला असतो त्या सरांना. तो म्हणतो, हो हो समजलं मला काय आणि कसं वागायचं. कारण आम्ही तुम्हाला कामावर ठेवतोय. शुभूला इतका आनंद झालेला असतो की फायनली काम मिळालंय. खूप छान वाटलेलं असतं. हात जोडतो आणि म्हणतो, थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. कंपनीचा एक नियम आहे, समोरच्याला प्रॅक्टिकल काम किती येतं हे बघितल्याशिवाय आम्ही काय फायनल करत नाही. प्रॅक्टिकल टेस्ट द्यायला लागणार आहे, अगदी छोटीशी. तो चालतंय की सर, कोणतं पण काम सांगा, मी ते काम करायला तयार आहे. अगदी कोणतंही काम सांगा, मी करेल. त्याने फोन लावलेला असतो आणि आज सामान घेऊन या असं सांगतो. आता त्या सरांनी सामान घेऊन या म्हटल्यावर काय, ते त्याने पोचा वगैरे आणलेला असतो की लादी पुसायची असते. म्हणतात, केबिन आणि माझी फरशी दोन्ही सुद्धा साफ करून दाखवायची, अगदी चकाचक. आणि एकदम चकाचक जर करून दाखवलं, या परीक्षेत जर तू पास झाला तर नोकरी पक्की. तुझी खरंच टेस्टच असते ही, की तो छोटं काम करू शकतो की डायरेक्ट मोठ्या कामाची अपेक्षा करतो. पण खरं तरी हा जो सर असतो तो मनाने करत नसतो. याला अलकनंदाने किंवा विक्रमने सांगितलेलं असतं, त्यांच्या तालावर तो नाचत असतो. म्हणून शुभूला लादी बसायला लावलेली असते. जरा शॉकच होतो, विचार करतो, काय झालंय, एवढा काय विचार करतो, नोकरी हवी की नाही. शुभू म्हणतो, यांनी डायरेक्ट मला लादी पुसायला सांगितलं, माझा जॉब काय, क्वालिफिकेशन काय आणि लादी पुसायला लावतोय. तो म्हणतो, हवी की नको नोकरी, नसेल तर मग जाऊ दे तसं सांग. आता घरी जाऊन घरच्यांचे टोमणे खायचे का की जॉब करायचंय काय रे. शोभीचे बोलली ते लगेच शुभूला आठवलेलं असतं की शोभीने कसा टोमणा मारलेलं असतं. सांगितलेलं असतं, आत्ताच्या आता बाहेर जायचं आणि नोकरीचं काहीतरी बघ. पैसे कमवून आणल्याशिवाय आपल्याकडे काहीच पर्याय नाहीये. पैसे कमवून आणणं सगळ्यात मस्ट आहे आणि ते आधी आणायला लागणारच आहे. सर असतात, ते सर म्हणतात, ए काय विचार करतोय, उठ आणि साफ कर सगळी लादी, उठ 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 उठ. शुभूकडे पर्याय नसतोच. शुभू अगदी अडचणी सापडलेला असतो आणि त्याच गोष्टींचा समोरचा फायदा घेत असतो, हेही शुभूला कळतं. त्याच्याकडे बिचारे सध्या नोकरी नसते आणि नोकरी नाही तर घर कसं चालणार. कुठलीही नोकरी मिळाली तरी करायची त्याने तयारी दाखवलेली असते आणि त्याच गोष्टीचा सरांनी फायदा घेतलेला असतो. म्हणूनच शुभूला अगदी लादी पुसायचं काम दिलेलं असतं. बंगर उठ, कसला विचार करतोय, नोकरी हवी की नाही. अरे हवी असेल तर उठ बाबा आणि पटकन कर, कारण तुझ्याबरोबर टाइमपास करत बसायला मला वेळ नाहीये. खूप विचार करतो आणि मग कुठे जाऊन शुभू उभा राहिलेला असतो. तो सारखा टॉर्चर करतो, साफ कर साफ कर, कुठे हरवलायस, अरे साफ कर लादी, आवर रे, पटापट पटापट, माझी केबिन चकाचक झाली पाहिजे. शुभू मजबुरीने का होईना ती लादी साफ करत असतो आणि साहेब हसत असतो. इतका क्रूर असतो. शुभूच्या आणि त्याची काही दुश्मनी नसते, फक्त एक फोन आला म्हणून लगेच शुभूवर दुश्मनी निभायला लागलेलं असतो आणि शुभूला लगेच लादी पुसायचं काम दिलेलं असतं. खरं तर कुठलंही काम छोटं मोठं नाहीच आहे, काम हे काम असतं. पण शुभूला मॅनेजरच्या पोस्टसाठी इंटरव्ह्यू घेतलेला असतो आणि त्याला लादी पुसायला दिलेली असते. हे चूकच आहे ना. तर शुभू मागे हटत नाही आणि लादी पुसत असतो. आतल्या खोलीत
श्रावणीला बोलवलेलं असतं आईने. श्रावणीला कळतच नाही की मला कशासाठी बोलवलंय. म्हणते तोंड काय बघायला लागली, गादी घे आणि इथे टाक अशी आडवी, चल. श्रावणीला कळतच नाही कशासाठी गादी टाक. आराम नाही करायचं, मी बसते बाहेर. ते टाक म्हणून सांगितलं ना तर टाक, शहाणपणा नको शिकू. कळत असते की नेमकी श्रावणी काय करते आतमध्ये. शोभीला तेवढाच उद्योग असतो. श्रावणी आता बिछाना करत असते. तिने छान असा बिछाना करून दिलेला असतो. ती आता श्रावणीकडून बिछाना करून घेते आणि मस्तपैकी स्वतः झोपणार असते. आता आई झोपते म्हटल्यावर श्रावणी बाहेर चाललेली असते. आई म्हणते बस इथे, कुठे चालली. श्रावणीला कळतच नाही की आईचं नेमकी काय चाललं. आता बसलेली असते. आई म्हणते बसायला नाही बोलवलं, पायचे पाय. श्रावणीला धक्काच बसतो. ते श्रावणीला जाऊन आनंद व्हायला लागलेला असतो की वा, आईने अशी खेळी खेळली तर. बसला का ग, वर मस्त झोपायला बोलवन, आतमध्ये येऊन बाई आराम कर असं सांगण. चुकीच्या समज नको करून घेवा, गैरसमज तर अजिबात नको. सून आहे आणि सुनेला अशीच वागणूक दिली पाहिजे, कारण तिची लायकी तीच असते. सासू सुना म्हणल्यावर सुनेचं काम नाही का सासूचे पाय चेपायचे. ती जमली आहे, तिला आराम करायचा आहे, मग तिचे पाय चेपून द्यायचे, तिला आराम वाटेल असं काहीतरी करायचं. एवढं कळत नाही की तुझ्या आईबापाने ते पण शिकवलं नाही. थोडी पण तुला अक्कल नाही का ग मनाची. फक्त पायचेप एवढं सोपं सांगायचं असतं तर एवढं फापट पसारा लावलेला असतो. आणि बिचारा श्रावणीला ही आई काहीही बोललेली असते. ती किंचाळते आणि पायचेप अशी 3-4 वेळेला म्हणते. श्रावणीला इतका राग आलेला असतो. मी आलेलीच असते मध्ये मध्ये तोंड घालायला. बरोबर बोलायली आई, बरोबर बोलायली. खुर्ची टाकून तिथेच बसलेली असते. आम्ही काय म्हणतो, कर्तव्यच आहेच की, सून आहे ती. मिळून श्रावणीला टॉर्चर करत असतात. अण्णा म्हणतात तसं यांना नरकात सुद्धा जागा मिळणार नाही. आईचे पाय चेपायला लागलेली असते. मस्त राणीसारखं बसलेली असते आणि बिचारा श्रावणीकडून पाय चेपून घेत असते. अण्णा म्हटलेले असतात, श्रावणी बाळा जरा आराम कर जाऊन. तर काय तर लगेच शोभीने आणि तिच्या आईने श्रावणीला कामाला लावलेलं असतं बिचारीला आणि पाय चेपायला लावलेले असतात. आराम तिने करू नये, जरा सुद्धा तिने विश्रांती घेऊ नये यासाठी. अजून श्रावणी उपाशी असते आणि तिकडे शुभू सुद्धा उपाशी असतो आणि उपाशी तापाशी इंटरव्ह्यू देत फिरत असतो. शोभी मात्र 4 जणांचं खाऊन बसलेली असते आणि श्रावणीवर रुबाब करत असते. निर्लज्ज असत असते. श्रावणी जेव्हा आईचे पाय चेपते ते तिला फार मजा वाटत असते की वा वा वा, या श्रावणीची ना अशीच जिरवली पाहिजे, हिला असंच शिकवलं पाहिजे धडा. बरोबर बरोबर, आई जे करते ना ते अगदी बरोबर आहे. छान हळू असे पाय चेपत असते. तिच्या पद्धतीने ती पाय चेपत असते. आता लगेच आई म्हणते, काय गे जीव बीव आहे की नाही, की जीव नाही राहिलाय अंगात, हातापाय ताकद नाही का तुझ्या, जरा जोर असल्यासारखी चेप की. माझे कधी पाय चेपले होते की नाही, काय गे बापा कधी पाय चेपू देत होता की नाही, का कधी वळणच नव्हतं. नीट काय खुन्नस असते आणि काय नाही या श्रावणीवर इतकी खुन्नस गाजवत असते, इतका त्रास देत असते. आई त्रास देते तर शोभीला फार उकळ्या फुटत असतात. फार छान वाटत असतं तिला. म्हणते काय ग जिरली का, जिरली. सून बनायची लय हौस होती ना तुला, जिरली का आता. सून बनणं काय असतं कळालं. सून 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 टेंभा मिरवायचा होता, आता जिरली का, आली का तुझी अक्कल जागेवर. हसत असते, दात काढत असते आणि म्हणते जिरली का, ए पुरी जिरली का. एकदा नाही 1000 वेळा तिने विचारलेलं असतं जिरली का जिरली का. शोभी आता दात काढत असते, सारखी जिरली का म्हणते. आता ही श्रावणी पटकन अशी मागे बघते आणि डोळे मोठे मोठे करून, शोभाताई जिरली बिरली नाही आणि जिरवायचा प्रश्नच कुठे. जिरायला थोडी लग्न केलंय मी आणि जिरवण्याचा संबंध येतो कुठे. इथे माझी जन्मदाती आई असती तरी तिचे माबी पाय चेपलेच असते ना आनंदाने. मला जन्म देणारी आई कुठे किंवा माझ्या नवऱ्याला जन्म देणारी आई कुठे. आणि सासू माझी आईच आहे ना, तिचे पाय चेपलेत त्यात कमीपणा कुठे. माझं कर्तव्य येते आणि मी आनंदाने पाय चेपते, यात जिरण्यासारखं किंवा जिरून घेण्यासारखं काहीच नाहीये. ते मग शोभताई सारखं जिरली का म्हणून तुम्हाला जो आनंद मिळतोय तो आनंद बंद करा. माझी काहीही जिरलेली बिरलेली नाहीये. शोभीची अशी बोलती बंद केलेली असते श्रावणीने की बस. श्रावणी शिकलेली सुशिक्षित मुलगी असते, अन्याय वगैरे सहन करत नसते, फक्त कर्तव्य मात्र निभावत असते. तेच आई म्हणते, आई पुरी कुणाला आई म्हणाली, मी तुझी आई बी नाही बरं का, नाती गोती जोडायला जाऊ नको. मी तुझी आई नाहीये, तुला आत्ताच सांगतेय, कोणत्याच गैरसमजात राहू नको. मी तुझी आई नाही म्हणजे नाही. सारख्या पोरीची आयुष्यात कधी आई बनणार पण नाही मी. तू आहेस का पोरगी, म्हणजे आई व्हावी मी तुझी अशी लायकी आहे का तुझी. परत म्हणायचं नाही आई बी, तुझा आणि माझा काही संबंध नाहीये. मी तुला पोरगी बिरगी मानत नाही आणि मी तुझी आई नाहीच ग बाई, आत्ता लक्षात ठेव एकदम पक्क. माझ्या पोरीचं लग्न होत नाहीये, बिना लग्नाची थांबलीये, कलंक लागलाय तिच्यावर. नको ते हाल अपेक्षा माझी पोरगी सहन करतीये फक्त आणि फक्त तुझ्यामुळे. तू जर शुभबरोबर लग्न केलं नसतं तर माझ्या पोरीवर बिन लग्नाच्या राहण्याची पाळी आलीच नसती. खरं तर जी पाळी आली तिच्यावरती फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आलीये. लक्षात येतंय का. त्यामुळे मी तुझी आई नाही आणि इथे नाती जोडायला आलीयस का तू. नाती बिती जोडू नको. शुभूची बायको म्हणून आलीये ना, तेवढंच तुझं नातं जप ग बाई. आमच्याशी नातं जोडायला अजिबात जायचं नाही, कळतंय का. तुझा आणि आमचा काही एक संबंध नाही. चल पायचेप, फालतूची नाती जोडायला लागली. असा त्यांचा तमाशा. शोभी मस्त खुर्चीवर पायावर पाय टाकून बसली एखाद्या राणीसारखी आणि आई टंगड्या पसरून बसली आणि तिचे पाय चेपती बिचारी श्रावणी. अण्णा बघत असतात की किती त्रास देतात किंवा कित्या खालच्या पातळीला चालल्या त्या दोघी.
अण्णा सारखं सारखं म्हणत असतात त्यांना नरकात सुद्धा जागा मिळणार नाहीये. अण्णा अजिबात राहत नाही. अण्णा लगेच पुढे आलेले असतात आणि म्हणतात कारभार नाही काय चाललंय गे हे. अगं मी विचारतो कारभार नाही हे चाललंय काय. आता अण्णाने दिसत असतं की श्रावणी पाय चिपतीये. अण्णा मुद्दाम म्हणतात कारभार नाही काय सांग की. काहीच लाज वाटत नाही का ग. ती बिचारी पोरगी मरतीये रात्रंदिवस काम करतीये. तिला जरा आराम कर म्हटलं तर स्वतः पसरली आणि तिला पाय चेपायला लावतीये. जरा पण लाज शिल्लक नाही का ग. जरा तरी कोणाचं भय ठेव. तुझे वागते ते चुकीचं आहे आणि याचा सगळ्याचा हिशोब द्यायला लागतो. आई म्हणते कशाला हो मध्ये 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 करतात. 2-2 मिनिटाला तुमचं तरी काय काम असतं मध्ये मध्ये. तुमच्या कामाशी काम ठेवा की. तुझे पाय चेपले तर काचेच्या बाहुलीचे काय हात झिजायला लागले का गळून पडायला लागले. तुम्हाला काय एवढा त्रास होतोय. चेपू द्या की तिला. तिला सुनेचं कर्तव्य निभवायचंय तर निभू द्या की. म्हणता सासूचे पाय चेपणं चुकीचं नाहीच आहे. मी म्हणतच नाहीये चुकीचं आहे म्हणून. घेण्यामागे जो काही हेतू आहे ना तो चुकीचा आहे आणि त्या हेतूने जे वागतीये ना ते चुकीचं आहे. त्याला जरा घाबर. त्याचं उत्तर जर वरच्याला द्यायची वेळ आली ना की तू काय वागलीस हिच्या बरोबर तर अवघड होऊन बसे ना कारभारनी. फार वाईट वागती तिच्याशी तू. सासूरवास करणं बंद कर ग. फार खालच्या पातळीला जाऊन वागतेस कारभारनी. सगळं डोक्यावरून चाललंय. म्हणते बाबा प्लीज तुम्ही त्रास करून घेऊ नका. जाऊ द्या ना शांत बसा ना. तुम्ही त्रास करून घेताय आणि त्यांचं बरोबर आहे. मी त्यांची सून आहे ना आणि सुनेचं कर्तव्य निभावतीये. सुनेने सासूचे पाय चेपले तू कुठे काय बिघडतंय. त्यांना जर आराम वाटणार असेल तर चेपू द्या की पाय. सासूचे पाय चेपण्यात कसली आली लाज. मला काही लाज वगैरे वाटत नाहीये. आणि खरं तर बाबा प्लीज तुम्ही त्रास करून घेऊ नका ना प्लीज. ते काही झालं तरी मी तुमची सून आहे हे तुम्ही स्वीकारा. मला सासूबाई म्हणूच शकते आणि सासूबाई म्हणणार. पाय सुद्धा चेपू शकते काहीच हरकत नाही आणि फरकही काही पडत नाही. कळतच नाही की श्रावणी कोणत्या मातीची बनली आहे. एवढं टॉर्चर करतोय एवढा त्रास देतोय तरी सुद्धा ते चांगुलपणा सोडत का नाहीये. शेवटी दगडावर डोकं आपटून आपटून थकलेले असतात दमलेले असतात आणि ते आता निघून जातात. कारण शोभी आणि शोभीची आई काही सुधारणार नाही हे अण्णांना माहितीच आहे. आता निघून गेलेले असतात. आता देवासमोर येऊन उभे राहिलेले असतात. देवा जरा डोळे उघडून बघ आमच्या घरात काय चाललंय. त्या बिचाऱ्या लेकरावर किती आणि काय अन्याय होतोय. किती जाच केला जातोय. जरा डोळे उघडून बघ रे आणि काहीतरी न्याय कर देवा. माहिली की निरागस बिचाऱ्या श्रावणीचा कसा छळ मांडताय मला तर बघवत नाहीये. जे काय चाललंय ना देवा ते खूप आणि खूपच वाईट आहे. काहीतरी कर रे देवा प्लीज प्लीज देवा. त्या श्रावणीला या जाचातून मुक्त कर. अण्णा अक्षरशः देवासमोर उभा राहून रडत असतात. श्रावणीवर जो अन्याय अत्याचार चालला अण्णांना अजिबात सहन होत नसतो. तिच्यासाठी न्याय मागत असतात अण्णा. एका बाप्पाचं कर्तव्य पूर्ण करत असतात. जाच करताय छळ करताय देवी आई काहीतरी बघा डोळे उघडून आणि त्या लेकराला न्याय मिळवून द्या. माझी बायको तुझी तर लई मोठी भक्त आहे रे. दिस रात्र सेवा करते पूजा अर्चा करते आणि इकडे अशी पाप करतेय रात्रंदिवस. तुझ्या भक्तीचा काय उपयोग आहे सांग बरं. त्याच्या सुनेसाठी तिचं काळी जेवढं दगडासारखं कसं होऊ शकतं सांग बरं. खूप चिडलेले असतात. खूप हळहळ करत असतात. इतका जीव त्यांचा कासावीस होत असतो की त्यांच्याकडे काही बोलण्यासारखं राहिलेलंच नसतं. फक्त एकच ते देवाकडे उत्तर मागतात की माझ्या सुनेला न्याय मिळवून दे. तिचा जो जास चाललाय तो जास थांबव. चमत्कार कर हे चित्र सगळंच काही बदलून दाखव. अण्णांना चमत्काराची अपेक्षा असते आता सुद्धा की काहीतरी चमत्कार व्हावा आणि श्रावणीचा वनवास सगळा सुटून जावा. सुखाने संसार शुभूने आणि तिने करावा. अण्णा देवाकडे अजूनही तेच मागत असतात. म्हणता देवी आई श्रावणीला या छळातून सोडव. तिचा जो जात चाललाय जो छळ चाललाय तो सगळं थांबव आणि सुखाचा दिवस येऊ दे. लाडाकोडात वाढलेली राजकन्या इथे येऊन काय तिचे हाल केले त्या दोघीने बघ तरी डोळे उघडून. आता शुभंकर असतो तो ऑफिसमध्ये लादी पुसत असतो. तो साहेब असतो तो फोनवर बोलता बोलता समोरून चाललेला असतो आणि शुभंकरचं लादी पुसायचं काम चाललेलं असतं. त्या मॉबवर तो पाय देतो साहेब आणि म्हणतो सॉरी 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 लक्ष नव्हता. फोनवर बोलता बोलता चुकून झालं. सॉरी या शुभंकर. काका पुन्हा एकदा नीट पुसा व्यवस्थित चकाचक कर एकदम. इतका टॉर्चर करत असतो तो इतका टॉर्चर करत असतो. शिवूच्या लक्षात येतं काहीतरी काळा बाजार चाललाय यांचा. बाहेरून येतो आणि म्हणतो किती घाण आहे रे इथे. स्वच्छ चकाचक चकाचक कर म्हटलं तर काय नीट व्यवस्थित पुस की. दरवाजा जवळ तर किती घाण आहे. नीट करणार रे. तू कामाला ठेवलंय म्हटल्यावर काम व्यवस्थित नको का. शुभूला कळतंय की हा मुद्दाम टॉर्चर करतोय. शुभू मात्र काही करत नाही. शुभूला गरज असते त्यासाठी शुभू ते जे सांगेन ते करायला तयार असतो. काहीही करून नोकरी टिकून ठेवायची असते फक्त. सगळीकडे साफ कर चकाचक झालं पाहिजे सगळं. अरे साफ कर तिकडे बोललेलं कळतंय का. दरवाजाकडे गेलेलो असतो. तिथे आता साफसफाई सुरू केलेली असते. मॉप तिथे आता घेऊन तो लादी पुसायला लागलेलं असतं. मॉप घेऊन सगळी लादी साफ करत असतो. तेवढ्यात काय 2 व्हिलन 2 राक्षस आलेले असतात. स्वीटी आणि विक्रम घाडगे पाटील बरोबर त्याच्या मॉपच्या समोरून उभे राहतात. जिथे लादी पुसली त्या स्वच्छ लादीवर चपलांचे पाय देऊन उभे राहिलेले असतात. खालून जरा वर नजर मारतो तर समोर ते 2 राक्षस दिसतात. स्वीटी आणि विक्रम. विक्रमला बघून शुभूला शॉकच बसलेला असतो की हा इथे म्हटल्यावर मला नोकरी काय मिळत नसते. असं लादी वगैरे पुसताना विक्रम मुद्दाम खालून वर पर्यंत बघतो आणि हसत असतो. कुचितपणे हसत असतो की काय दिवस आले लोकांच्या लाद्या पुसायला लागलाय. नमस्कार साहेब नमस्कार. तो साहेब म्हणतोय शुभंकर इथे काय करतोय रे.
साहेब आले, बघितला ना त्या खुर्चीवर धूळ आहे, जरा जाऊन साफ कर बरं ती खुर्ची. विक्रम आता शुभूकडे बघत असतो आणि संकुचितपणे असा हसत असतो आणि स्वीटीला सुद्धा खाणाखुणा करतो की बघ ना त्याचं थोबड बघ की. शुभूला सांगितलेलं असतं की ती खुर्ची साफ कर, त्या खुर्चीवर धूळ आहे. शुभूला माहितीये हे सगळे मिळून टॉर्चर करताय, मुद्दाम करताय. शुभू आता परीक्षा देत असतो आणि परीक्षेत पास होणं खूप गरज असते. स्वतःच्या खिशातला रुमाल काढलेला असतो आणि त्या रुमालाने ती खुर्ची साफ करत असतो, कारण विक्रम साहेबांना बसायचंय ना. घाडगे पाटील म्हणजे काय मोठी आसामी, त्यांना खुर्चीत बसायचंय म्हटल्यावर खुर्ची स्वच्छ नको होय, अशी खुर्ची करून दिलेली असते. विक्रम आता खूप घाणेरड्या नजरेने या शुभूकडे बघतो की कसं काम करायला लावतोय, मला बसायची खुर्ची साफ करतोय म्हणल्यावर या शुभूची काय लायकी. इथे म्हणते, शुभू काय अवस्था झालीये रे, लोकांच्या लाद्या साफ करतो, आम्हाला बसायच्या खुर्च्या साफ करतो, कुठे होतास आणि काय झालास रे. त्यानंतर ना पनवती लागलीये बघ, उतरती कळायला लागली रे. सुख हा प्रकारच नाही राहिला आयुष्यात, फरफट 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 सुरू झालीये. रुबाब होता तुझा, साहेबांच्याकडे काम करायचा, राजासारखं जगायचा, राजासारखं राहायचा. आता काय झालंय रे, एकदम काय म्हणतात त्याला, न घरका न घाटका, कुठलचाच राहिलेलं नाहीये, ना राजा राहिला ना माणूस म्हणून, अगदी रस्त्यावर आलाय रे शुभू. स्वीटी आता सुरू झालेली असते आणि स्वीटी सुरू झाली की तिची बडबड करायची सवय काय बंद होत नसते, सारखी ती बडबड बडबड करतच असते. आता तिने पट्टा चालू केलेला असतो, शुभूला ज्ञान पाजायला लागलेली असते. म्हणतात, विक्रम सर या ना आतमध्ये, या या या, बसा बसा बसा. आता शुभूचा हात धरते, त्याला खाली ओढते आणि म्हणते, माझा डॅसिंग हिरो काय वेळ आली आहे गे, लोकांच्या लाद्या पुसत फिरतोय, श्रावणीला सोडून माझी लग्न केलं असतं तर ही वेळ आली नसती, राजासारखा अजून सुद्धा फिरलाच असता. पण नाही, तुला राजापासून लंकेची पार्वती व्हायचं होतं, झाला भिकारी, लागला लाद्या पुसायला. हो ना रे शुभू, का माझी लग्न केलं नाही रे, बघितली का काय अवस्था करून घेतली स्वतःची. आता त्याला जवळ बोलून सांगत असते, इतकी हिंमत या स्वीटीची. शुभू आता रागाने बघत असतो स्वीटीकडे. सर असतो तो मुद्दाम आता विक्रमच्या स्वीटीच्या समोर म्हणतो, शुभंकर इथे उभा राहू नको, तिकडे साफ कर, ती लादी राहिली ना तेवढी पूर्ण साफ करून घे बरं, चलावर. आता लादी पुसत असतो तो विक्रम घाडगे पाटील मुद्दाम थुंकतो. तो थुंकलेला असतो. शुभूला इतका राग येतो की मी लादी पुसतोय आणि हा ऑफिसमध्ये थुंकतोय. बरं का पोरा, सॉरी सॉरी, धूळ गेली ना म्हणून जरा सॉरी सॉरी. ऑफिस आहे, थुंका काहीही करा, काहीच हरकत नाहीये. सर काय उभा आहे रे, पुस की, पुसायला लावलाय ना, पुस स्वच्छ. आता रागाने बघत असतो, स्वीटी खुनशीने बघत असते आणि शुभूला त्यापेक्षाही जबरदस्त असा राग आलेला असतो. येत नाही का रे कामं सांगितली करायची नाही पोरा. आता शुभू मागचा पुढचा विचार करत नाही, मॉप त्याने टाकून दिलेला असतो आणि डायरेक्ट विक्रमचं गचांड पकडतो. त्यातून ते जॅकेट काढलेलं असते का झटक्यात काढतो, लादीवर टाकतो, लादी खसा खसा खस खसखस पुसून घेतो आणि मग विक्रमच्या अंगावर ते जॅकेट फेकतो. आता तू ते केलंय ना घाण, ती साफ झालीये तुझ्याच कपड्याने, कारण विक्रम तुझी हीच लायकी आहे. जॅकेटने लादी पुसत असतो, इतका रागाने बघत असतो विक्रमकडे आणि स्वीटीकडे की शुभू काय चीज आहे त्यांना दाखवून दिलेलं असतं, जरी मजबूर आहे तरी लाचार नाहीये. अंगावर टाकून दिलेलं असतं. तो म्हणतो शुभू, शुभू म्हणतो, ए आवाज करायचा नाही, आवाज खाली केलंय, घाल आता ते जॅकेट. बसतो तो म्हणतो, शुभंकर. शुभू म्हणतो, बासा खूप वेळचं सहन केलंय तुमचं, तुम्ही यांच्यात आल्यावर नाचताय होय. विक्रम जोरात ओरडतो शुभूवर काहीच परिणाम होत नाही. शुभूने विक्रमची आणि स्वीटीची जागा दाखवून दिलेली असते. मित्रांनो, हा भाग इथेच संपला. यानंतर शुभूची नोकरी जाणार यात काही शंकाच नाही. आता मात्र शुभू नोकरी गेल्यावर काय करणार हे जर बघायचं असेल तर बघायला लागणारे पुढचा भाग. हा भाग इथेच संपतो. व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद मित्रांनो.